भाजप सरकार गुंडांचा पक्ष असून मुख्यमंत्री गुंडांच्या पक्षाचे आहेत, तसेच मुख्यमंत्री आपल्याच मित्र पक्षाची अवकात काढतायत अशा जोरदार शब्दात अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरा इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी प्रचार सभा आयोजित केली होती। या प्रचार सभेत शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी भाजप सरकारवरती जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला बाजारभाव नाही, शेतकरी देशोधडीला लागलाय, अशा शब्दात अशोक पवार भाजप सरकारवरती जोरदार बरसले। आमच्याकडे कधी क्वायता चालला नाही काका शेतामध्ये की कोबी फ्लावरला, पण लोकांना क्वायता शेती फ्लावरवर चालवायला लागलाय। ही अवस्था दयनीय आहे। शेतमालाला कुठल्यालाही बाजार नाही। दादा मार्केट कमिटी यांच्या ताब्यात गेली, ती बी आपल्यातले काही त्यावेळेला फितूर झाल्यामुळे गेले। काय अवस्था आहे मार्केट कमिटीचे? 4 महिने झाले पगार नाही। 5.5 कोटीचं कर्ज मार्केट कमिटीला देणे अजून खरेदी विक्री संघ अडचणीच्या काळात आपल्या ताब्यात दिला लोकांनी। या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भारत सरकार हा गुंडांचा पक्ष असून मुख्यमंत्री हे गुंडांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, तसेच मुख्यमंत्री आपल्याच मित्र पक्षांची अवकात काढतात अशी जोरदार शब्दात अजित पवार यांनी भाजप सरकारवरती टीका केली। मुख्यमंत्री तुम्ही शरदराव पवार मुख्यमंत्री बघितले, कधी तोंड ढळलेला बघितला? तुम्ही यशवंतराव चव्हाण जुन्या लोकांनी बघितले, कधी तोंड ढळला? वसंतदादा कमी शिकलेले पण पूर्णपणे संघटना कौशल्य होतं, समाजाच्या प्रश्नाची जाण असणारा एक नेता म्हणून त्या ठिकाणी कदाचित काकासाहेबांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांनी बघितलं। आज शंकरराव चव्हाण कसे का असताना त्यांना हेडमास्टर म्हणायचे, कडक भूमिका घ्यायची। या पद्धतीच्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आणि हे काय बोलतायत, कुणाची अवकाश करतायत, काय करतायत, गौरव पांडव काही ती वर्ण म्हणत असतील। अरे काय एवढ्या उचक्या लागायला लागल्या, लय उचक्या लागतात। मुख्यमंत्री आपला 12 कोटी जनतेचा आठवण काढलं, उचकी काय साधी लागायची का? कसलंही पाणी प्यायलं तरी ती उचकी थांबायची। या पद्धतीचा बाबांनो कारभार चाललाय। त्यांनीच सांगितलं की दरवर्षी आम्ही 2 कोटी युवकांना युवतींना नोकऱ्या देऊ। मला तुम्ही सांगा, त्यांचं 2-2.5 वर्ष कारभार आलाय, 2-2.5 वर्षात माझ्या शिरूर तालुक्यामध्ये किती नवीन कारखाने आले, किती गुंतवणूक झाली, काय आपल्याला मदत झाली? उलट पूर्वीच्या कारखाने LNT कंपनीनं 22,000 कामगार कमी केले या नोटाबंदीच्या नंतर। त्या इन्फोसिस मधनं 900 कामगार त्या ठिकाणी कमी केले, 9,000। त्याच्या संदर्भात महिलांच्या बद्दल काय बोलतात मी मगाशी सांगायचं राहिलं। अहो काकासाहेब पलांडे त्या उत्तर प्रदेशचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष, काय त्यांचं नाव? कटिया। त्या कटियानी तर महिलांच्या बद्दल कट्यारच कशा पद्धतीने बोलतात। महिलांना तुम्ही इतके अपशब्द वापरता। प्रियंका गांधी आल्या, त्यांच्या खानदानाने संपूर्ण देशाला नेतृत्व दिलं। इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी तिकडनं आल्या होत्या, तरी आता तब्येत खराब असल्यामुळं ते उपचार घेतात आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले। ठीक आहे, राजकीय मतभेद असतील ना, माझे पण राजकीय मतभेद कुणाशी, म्हणून काय त्यांची निंदा नसती करायची? त्यांना आमच्या पुणे जिल्हा शिक्षण संस्थेची लोक आमच्या विरोधात उभी राहिले, म्हणजे कधी आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही। बाबांनो, आताच्या काळामध्ये हे गुंडांचे मुख्यमंत्री आहेत असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं। हो, म्हणजे गुंडांचे मुख्यमंत्री। मला एवढं माहिती होतं की सध्या गुंडांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जातं। कुणावर आरोप झालेले असतील, कुणावर खुनाचे आरोप असतील, कुणावर मोका। ब्युरो चीफ सुभाष शेटे, NTV न्यूज, शिरूर।